नमस्कार. चला, आज एका अशा लोककथेच्या गर्तेत शिरूया जी ऐकल्यावर अंगावर सरसरून काटा येतो. ही कहाणी आहे एका अशा रस्त्याची जो कधीच संपत नाही. जरा कल्पना करून बघा, आपण गाडी चालवत आहोत, पण तोच रस्ता आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडतोय. ही कल्पनाच किती भीतीदायक आहे, नाही का? हीच भावना या कथेचा मूळ आधार आहे, एका चक्रात अडकून पडण्याची भावना. या कथेचा नायक आहे समीर, एक तरुण. एका निर्जन रस्त्यावर त्याची गाडी बंद पडते. पण त्याला लवकरच कळणार होतं की त्याची खरी अडचण गाडी नाही, तर तो रस्ताच आहे. म्हणजे बघा, समीरला सुरुवातीपासूनच कळत होतं की काहीतरी भयंकर चुकतंय. तो पुन्हा पुन्हा त्याच एका वडाच्या झाडाजवळ पोचत होता आणि प्रत्येक फेरीत त्याची आशा कमी होत होती आणि छातीतली धडधड वाढत होती. आणि अखेर जे व्हायचं तेच झालं. गाडीचं इंजिन बंद पडलं. आणि मग पसरली एक भयाण शांतता. इतकी शांतता की समीरला स्वतःच्या हृदयाचे ठोकेसुद्धा स्पष्ट ऐकू येत होते. कधीकधी आवाजापेक्षा शांतताच जास्त घाबरवून टाकते. आणि इथूनच त्या खऱ्या अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवाची सुरुवात होते. आत्तापर्यंत फक्त मानसिक भीती होती, पण आता ती शारीरिक अनुभवात बदलणार होती. सगळीकडे शांतता असताना अचानक गाडीच्या छतावर काहीतरी जड आदळल्याचा आवाज झाला. धप्प! जणू काही कोणीतरी थेट काळोखातून गाडीवर झेप घेतली असावी. या अनपेक्षित आवाजाने समीर आतून पूर्णपणे हादरून गेला. आता समीरने हिंमत करून थरथरत्या हाताने टॉर्च लावली आणि वर पाहिलं तर सनरूफच्या काचेवर त्याला जे दिसलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे उलटे तळपाय उमटले होते, ज्यांची नखं लांब आणि काळी होती. हे स्पष्ट होतं की जे काही बाहेर आहे ते माणूस नक्कीच नाही. आता तर परिस्थिती हाताबाहेरच गेली होती, कारण धोका फक्त बाहेर नव्हता, तो गाडीच्या आतही पोचला होता. बाहेर झाडांमधून पिवळे क्रूर डोळे त्याच्याकडे रोखून पाहत होते. आणि त्याच वेळी गाडीच्या आत मागच्या सीटवर त्याला थंडगार श्वास जाणवत होता आणि तिथे ओले डाग उमटत होते. यानंतर हा हल्ला एका नव्या पातळीवर पोचतो. आता ती भीती फक्त दिसत नाही तर ऐकू येऊ लागते, आणि ती थेट समीरला उद्देशून असते. अचानक गाडीचा बंद पडलेला रेडिओ स्वतःहून सुरू झाला. आधी फक्त एक कर्कश घरघर, आणि मग त्या घरघरीतून एका बाईचं थंडगार अमानवी हसणं घुमू लागलं. आणि मग तो आवाज बोलू लागला. पण सगळ्यात घाबरवणारी गोष्ट काय होती माहितीये? तो आवाज रेडिओतून येत नव्हता. तो थेट समीरच्या डोक्यात घुमत होता. जणू काही ती शक्ती त्याच्या मनात शिरून त्याला पोखरत होती. आता बस, समीरची सहनशक्ती संपली. तो जीवाच्या भीतीने गाडीतून बाहेर पडला आणि पळू लागला. पण त्याला कुठे माहीत होतं की तो त्या चक्रात अजून खोलवर फसत चाललाय. तो धावत होता, जीव वाचवण्यासाठी धावत होता. पण प्रत्येक वाट, प्रत्येक रस्ता त्याला फिरून त्याच वडाच्या झाडापाशी आणून सोडत होता. त्याची ताकद संपत होती, आशा संपत होती, आणि त्याला कळून चुकलं होतं की इथून सुटका नाही. धावता धावता अचानक त्याचा पाय कशात तरी अडकला आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला वाटलं एखादी वेल असेल, पण नाही, ते वेल नव्हते. जमिनीतून वर आलेल्या हाडांच्या हातांनी त्याचे पाय घट्ट पकडले होते. आणि शुद्ध हरपण्याआधी समीरने जे पाहिलं ते कदाचित त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात भयंकर दृश्य होतं. समोर त्याच वडाच्या झाडाला त्याला स्वतःचाच मृतदेह लटकलेला दिसला. तो आपलंच भविष्य पाहत होता. मग समीरचं पुढे काय झालं? रात्र तर सरली, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे चित्र समोर आलं ना, त्याने या गूढ कथेला एक अजूनच भयानक वळण दिलं. सकाळ झाल्यावर गावकऱ्यांना समीरची गाडी सापडली, पण काही गोष्टी खूप विचित्र होत्या. गाडीचे दरवाजे आतून बंद होते. खिडक्यांच्या काचेवर आतल्या बाजूने रक्ताचे ओरखडे होते. जणू काही समीर बाहेर पडण्यासाठी आतून धडपडत असावा. पण समीर गाडीत नव्हता. तो गायब झाला होता. हे जे काही घडलं याला आपल्या लोककथांमध्ये एक नाव आहे, चकवा. चकवा म्हणजे काय? तर एक असा अलौकिक भ्रम, एक चक्रव्यूह, जिथे एखादी व्यक्ती हरवते आणि फिरून फिरून त्याच ठिकाणी परत येत राहते, जोपर्यंत ती या जगातून नाहीशी होत नाही. समीरसोबत नेमकं हेच घडलं होतं. आणि दंतकथा असं सांगते की चकव्यात अडकलेला माणूस रस्ता विसरत नाही, तर तो जगातूनच हरवून जातो. त्याचं अस्तित्वच पुसून टाकलं जातं. म्हटलं जातं की आजही अमावस्येच्या रात्री त्या झाडाजवळ कोणाच्या तरी धावण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येतो.
तर मग प्रश्न हा उरतो की समीरने त्याच्या शेवटच्या क्षणी असं काय पाहिलं असेल ज्याची भीती आजही त्या हवेत रेंगाळतेय?